गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी वतनदारी न मिळाल्यामुळे गद्दारी केली। मराठ्यांशी फितुरी करत स्वराज्याच्या छत्रपतीचा पत्ता दिला। यामुळे संभाजी महाराजांना अटक झाली। त्यांचा किती दुर्दैवी अंत झाला। छावा चित्रपटातील ही दृश्य पाहून प्रत्येकाचं मन गहिवरून आलं। पण ज्या शिर्के बंधूंनी वतनदारीसाठी आपल्या सख्ख्या बहिणीचं कपाळ पुसलं, ज्यांनी अख्ख्या स्वराज्याशी गद्दारी केली, त्यात शिर्केंचं पुढे काय झालं? त्यांना औरंगजेबाने इनाम दिला का? शिर्के बंधूंचा अंत झाला तरी कसा? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। कोल्हापूरवरून संगमेश्वरला जायला आंबा घाट हा सगळ्यात नजीकचा मार्ग। सह्याद्रीतल्या आडवाटेवरचा हाच मार्ग केवळ वारा, वाघ आणि मराठ्यांनाच तोंडपाठ। पण याच मार्गावरून 31 जानेवारीच्या रात्री मशालींची भली मोठी रांग संगमेश्वरच्या दिशेने जात होती। हीच बाब पन्हाळगडाच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याला दिसली। त्याने धावत पळत सरनौबत मालोजी घोरपडेंना हे दृश्य दाखवलं। शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीच्या आधारे हीच दृश्य छावा चित्रपटातही दाखवली गेली। नेमकं इथूनच आपला घात झालाय हे मराठ्यांना कळून चुकलं होतं। कारण कोल्हापुरातील शत्रू आडवाटेनं रात्रीच्या अंधारात संगमेश्वरात थांबलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून जात होता। पण संगमेश्वरला जाणारा नजीकचा रस्ता शत्रूला कुणी दाखवला? छावा चित्रपटात मावळ्यांना पडलेल्या याच प्रश्नावर मशालीच्या उजेडात दोन चेहरे हायलाइट होतात। ते चेहरे असतात गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंचे। शिर्केंनी वतनदारीसाठी गद्दारी केली हे तर चित्रपटातून कळलंच, पण गद्दारी करणाऱ्या यात शिर्केंचा इतिहास काय ते पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या। यापैकी शिवरायांची राजकुंवरबाई नावाची लेक दाभोळच्या पिलाजीराव शिर्केंच्या मुलाला म्हणजे गणोजी शिर्केंना दिली होती। आणि गणोजी शिर्केंची बहीण जीवबाई म्हणजेच महाराणी येसूबाई यांचा छत्रपती संभाजी महाराजांशी विवाह झाला होता। याच गणोजी आणि कान्होजीच्या वडिलांना म्हणजे पिलाजीरावांना दाभोळचं वतन पाहिजे होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारी पद्धतीला तीव्र विरोध होता। कारण या पद्धतीत राजा आणि प्रजा यांच्यातला संबंध तुटतो आणि वतनदाराचाच जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता असते। शिवाजी महाराज हयात असताना शिर्केंना कधीच वतनदारी मिळाली नाही। पण पुढे छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले। संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात शिर्केंनीही मदत केल्याचं सांगण्यात येतं। नंतर 1682 साली गणोजी आणि कान्होजीने पुन्हा संभाजी महाराजांकडून दाभोळचं वतन मागितलं, पण शंभूराजेंनीही ते नाकारलं। बस याचाच राग मनात ठेवून शिर्केंनी स्वराज्याशी गद्दारी केली। स्वार्थासाठी शिर्केंनी मुकर्रब खानला आंबा घाटची वाट दाखवली, मोगलांना संभाजी महाराजांचा पत्ता कळवला आणि यानंतर काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबानं गणोजी आणि कान्होजी शिर्केंना 5-5 हजारांची मनसबदारी बहाल केली। शिर्के कुटुंबियांच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती। पण आपल्या कपाळावर लागलेला गद्दारीचा शिक्का शिर्केंना मात्र कधीच पुसता आला नाही। 1697 साली जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांची जिंजीच्या किल्ल्यावर कोंडी केली होती। त्याही वेळी गणोजी शिर्के मोगलांच्याच बाजूने लढले होते। तेव्हा शिर्केंनी आपल्या मराठ्यांना मदत करावी असा प्रस्ताव खंडो बल्लाळ यांनी शिर्केंसमोर ठेवला होता। पण त्याही वेळी शिर्केंनी खंडो बल्लाळ यांच्याकडे दाभोळच्याच वतनाची मागणी केली होती। शेवटी खंडो बल्लाळ यांनी त्यांना वतन देण्याचा शब्द दिला, तेव्हा कुठे शिर्केंनी राजाराम महाराजांची सुटका करण्यात मदत केली होती। वतनासाठी गद्दारी करणाऱ्या शिर्केंचा शेवट कसा झाला याचा इतिहासात काहीच पुरावा उपलब्ध नाहीये। मनसबदारीत वाढ झाल्यानंतर शिर्केंचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही। यावरून त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असाही अनेकांचा अंदाज आहे। पण वतनदारीसाठी गद्दारी करणारे शिर्के बंधू इतिहासात कायमचेच गद्दार ठरवले गेले। तुम्हाला या दोन भावांबद्दल नेमकं काय वाटतं? उत्तर कमेंट करून नक्की कळवा।